सध्या स्किन खराब होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे रात्री उशिरा झोपणं आणि हां. रात्री जागरण करणं. पित्त वाढतं आणि वात हं. पण वाढतो रात्री जागरण झाल्यामुळे. मग ह्या वात आणि पित्त थोडं इम्बॅलन्स झाल्यामुळे वातामुळे काय होतं तर टॅनिंग वाढतं स्किनवरचं. कारण की ओके. वाताचा गुणच आहे की ड्रायनेस आणणं आणि कृष्ण वर्ण असणं किंवा काळेपणा आणणं हां. स्किनवरती. वात दोष वाढला की मग ह्या 2 गोष्टी दिसतात आपल्या त्वचेमध्ये, आपल्या केसांमध्ये सगळ्यांमध्येच. आणि पित्त दोषामुळे वाढल्यानंतर आपले केस पिकणं किंवा पिंपल्स वगैरे येणं, सकाळी पोट साफ न होणं अशा तक्रारी दिसतात. पाणी पिण्याचं प्रमाण हे खूप कमी असतं तरुण मुलांमध्ये किंवा काही व्यक्तींमध्ये किंवा ऑफिसमध्ये वगैरे लोक असतात तर त्यांना टॉयलेटला वगैरे जाण्याचे हे असतात म्हणजे जायचं नसतं वगैरे अवॉइड करतात. त्यासाठी ते पाणी कमी पितात. मग पाणी कमी पिलं की परत डिहायड्रेशन होतं थोडंसं स्किनवरती त्याचं रिफ्लेक्शन होतं आणि त्यात ते परत एसीमध्ये वगैरे असतात मोस्टली ऑफिसेसमध्ये. हां. मग त्याच्यामध्ये परत वात वाढतो, वातदोष वाढतो किंवा जे काही आपले पोर्स आहेत स्किनचे ते थोडेसे श्रिंक होतात. त्यामुळे नॅचरली जे काही सिक्रेशन व्हायला पाहिजे स्किनमधून थोडंसं घामाचं किंवा आपल्या तुकतुकीतपणा येण्यासाठी थोडंसं हायड्रेशन जे अपेक्षित आहे हां. ते एसीमुळे किंवा कमी पाणी पिल्यामुळे ते होत नाही आणि त्यामुळे मग स्किन ड्रायनेस किंवा स्किन टॅनिंग अशा तक्रारी दिसतात.